नमस्कार. बाळूमामाच्या नावाने चांग भलं. मित्रांनो, कधी अनुभव घेतलाय का हो? आता तुम्ही म्हणत असाल ही कोणत्या अनुभवाबद्दल बोलते. तर कधी आयुष्यात बाळूमामांच्या नावाने तुमच्या दारात कोणी पैसे मागायला आले का? आणि जर कोणी आलंच असेल किंवा इथून पुढे येईल तर बाळूमामांच्या नावाने येणाऱ्या माणसाला कधीही पैसे देऊ नका. आता तुम्ही म्हणशीला का देऊ नका सांग? तर सांगते की जेव्हा संत गुरु बाळूमामा हयात झाले होते तेव्हा मामांना सांगितलं होतं की माझ्या नावाने जर कोणी पैसे मागायला आले तर पैसे देऊ नका, पैसे देऊ नका. आणि जर तुम्ही दिलाच आणि तुमचे जर नुकसान झाले तर बाळू धनगर जबाबदार नाही. असं का म्हटलं होतं? कारण आत्ता कसं होतंय, बाळूमामांच्या नावाचे प्रस्ताव खूप वाढले आहेत, बाळूमामांचे भक्त खूप वाढले आहेत आणि बाळूमामांच्या नावावर लुटणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. म्हणजेच उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या गावात जाणार आणि काय म्हणणार, आम्ही बकऱ्यातून आलोय, आम्ही पालखीतून आलोय आणि आम्हाला एवढी एवढी देणगी द्या. मग काय ते पावती बुक घेणार, छापणार आणि तुम्हाला देणार. अशा भरपूर घटना उघडीस आलेल्या आहेत. आता मामांच्या नावावर कोणी जर रुपया जरी मागितला तर देऊ नका. आणि तुम्हाला जर द्यायचंच असेल तर बाळूमामांवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, बाळूमामांच्या मेंढी माऊलींची सेवा करा. तुम्हाला जर काही द्यायचंच असेल तर सरळ आदमापूरला जावा, बाळूमामांच्या चरणी अर्पण करा. मामांच्या नावावर कधीही कोणाला रुपया सुद्धा देऊ नका. आणि जर तुमची इच्छाच असेल द्यायची तर एखादा घास द्या, एखादं ताट भरून जेवणाचं द्या. कारण बाळूमामांनी सांगितलेलं आहे की माझ्या नावाने जर काही द्यायचं असेल ना तर एखाद्याला घास द्या. पण कधीही कोणाला पैसे देऊ नका. जय बाळूमामा. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.